नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने तशी घोषणा केलेली आहे की दिवाळीनंतर साधारण डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान ह्या निवडणुका होतील असं दिसतंय. आणि त्यामुळे वेगवेगळे जे मुद्दे आहेत, जे स्थानिक स्तरावरचे मुद्दे आहेत, ते मुद्दे आता राज्याच्या केंद्रीय स्थानी यायला लागलेले आहेत. त्यामध्ये कबूतरखान्याचा विषय असेल किंवा गिरणी कामगारांचा विषय आहे. गिरणी कामगारांचं एक आंदोलन गेल्या महिन्यामध्ये आझाद मैदान येथे झालं. विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं जी आहेत ती सुरू आहेत आणि अशामध्येच कापड बाजार कामगार जो आहे तो देखील या समस्यांपासून काय वेगळा नाहीये. त्यांच्या देखील समस्या आहेत, त्यांचं देखील आंदोलन आहे. त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत, मागणी काय आहे, आंदोलन त्यांचं कशा पद्धतीचं आहे आणि त्या आतापर्यंत जी आंदोलनं झाली त्या आंदोलनाला सरकारने कशा पद्धतीने हाताळलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, काय त्यांच्या समस्यांकडे सोडवण्याच्या मार्गाने सरकार काम करतंय की नाही, हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत कापड बाजार कामगार नवगृहनिर्माण समितीचे पदाधिकारी आहेत धर्मराज जाधव. त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये मी सर्वात अगोदर स्वागत करतो. आणि तुमचं जे आंदोलन आहे किंवा तुमच्या मागण्या आहेत, समस्या आहेत, नेमक्या काय आहेत? आमचं जे आंदोलन आहे ते जवळजवळ 2021 पासून सुरू आहे आणि 2021ला आम्ही शासनाकडे मागणी केली. महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिलेली ही एकूण जमीन आहे. ही जमीन 27 एकर 34 गुंठे एवढी जमीन आम्हाला, म्हणजे कापड बाजारात काम करणारे माथाडी स्वरूपाचे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या घरासाठी ही दिलेली जमीन आहे. ही जमीन 20 एकर आतापर्यंत विकसित झालेली आहे. त्या ठिकाणी घरं बांधलेली आहे. परंतु चारकोप कांदिवली येथे, परंतु 7 एकर जागा आजही त्या ठिकाणी वॅकंट आहे, खाली आहे. आणि त्या जागेवर राहिलेल्या उर्वरित कामगारांना घरं मिळावीत म्हणून गेल्या 20-25 वर्षापासून लोक प्रयत्न करत आहेत. परंतु शासकीय अडचणीमुळे किंवा शासकीय निर्णयाच्या कमतरतेमुळे, प्रशासकीय अडचणीमध्ये हा मुद्दा आजपर्यंत 20-25 वर्षापासून अडकलेला आहे आणि उर्वरित कामगारांना त्यामुळे घरं मिळालेली नाहीत. काही कामगार राजीनामा देऊन गेले, काही लोकांचा अकस्मात म्हणा किंवा वयाने म्हणा मृत्यू झाले. असे जे कामगार त्या ठिकाणी त्या जागेमध्ये त्यांना घरं मिळायला हवी होती परंतु मिळू शकले नाहीत. अशा कामगारांचं अतोनात नुकसान झालेलं आहे की त्यांच्या कुटुंबियांचं नुकसान झालेलं आहे, मुलांच्या शिक्षणाचं वगैरे असे प्रश्न होते. तरी देखील जे आता शिल्लक आहेत कामगार त्यांना ती घरं मिळावीत. आणि ज्या कामगारांना घरं मिळू शकली नाहीत ते जर आज हयात असतील, त्यांचे नातेवाईक असतील, मुलं असतील, ते जर हयात असतील, त्यांच्याकडे देखील घर घेण्याची क्षमता असेल तर त्यांनाही घरं द्यावीत. अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही गेल्या 4 वर्षापासून, 4 वर्ष होऊन गेले, शासनाकडे मागणी करतोय. त्यासाठी आम्ही 2024 पासून, अगोदर पत्रव्यवहार चालला होता त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं. मग आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं आणि 2024च्या फेब्रुवारीमध्ये आम्ही पहिलं उपोषण केलं. ते उपोषण जवळ 22 दिवस चाललं आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने आम्हाला लेखी पत्र दिलं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर, लोकसभेच्या निवडणूक लागली होती, आम्ही निर्णय घेऊ. परंतु लोकसभेचा निकाल आल्यानंतर देखील त्यांनी निर्णय घेतला नाही. म्हणून मग आम्ही पुन्हा आंदोलनाच्या आझाद मैदानामध्ये गेलो. त्या ठिकाणी 2 दिवस आम्ही आंदोलन केल्यानंतर पुन्हा शासनाने आम्हाला सांगितलं की आताच विधान परिषदेची निवडणूक झाली होती आणि याची अधिवेशन झालं तर थोडा आम्हाला आणखी अवधी द्यावा. नंतर आम्ही त्यांना पुन्हा 1 महिना 1.5 महिन्याचा अवधी दिला. परंतु त्याही वेळेला त्यांनी काही काम न केल्यामुळे आम्ही पुन्हा आझाद मैदानामध्ये आंदोलनाला बसलो. ते आंदोलन जवळजवळ 60 दिवस चाललं.
आणि 60 दिवसाच्या या उपोषणाच्या आंदोलनामध्ये ते आंदोलन आम्ही 17 ऑक्टोबर 2024 रोजी स्थगित केलं. त्याचं कारण होतं की 15 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी एक निर्णय घेतला. आम्हाला न विचारता, आम्ही मैदानात बसलेलो असताना आम्हाला न विचारता, विचारात न घेता त्यांनी निर्णय घेतला आणि 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली आणि सरकार निवडणुकीकडे निघून गेल्यानंतर नाईलाज असतो आम्हाला 17 ऑक्टोबरला स्थगिती द्यावी लागली. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला आणि असं आमच्या निदर्शनास आलं की यांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत या विषयामध्ये, ज्यामध्ये आमच्या जागेवर आम्ही ज्या संस्थेचे सभासद नाही त्या संस्थेने त्या जागेच्या मुदतवाढीसाठी जवळजवळ 42 करोड रुपये रक्कम भरलेली होती. तर आमचं हे म्हणणं होतं की बाबा त्यांनी 42 करोड रुपये भरले, पण ते आम्हाला विचारून भरायला पाहिजे होते, कारण त्या जागेचे खरे मालक आम्ही आहोत. ती जागा आमच्यासाठी आहे. मग आम्ही त्या संस्थेचे सभासद आहोत का, त्या संस्थेनं आम्हाला विचारात घेतलंय का नाही, तरी सुद्धा विचारात न घेता ते 42 करोड रुपये त्या ठिकाणी बांधकाम मुदतवाढीसाठी भरून त्यांनी ते त्या ठिकाणी, खरं पाहिलं तर हे 42 करोड जे त्या संस्थेने भरलेले आहेत ते भरण्याची गरज नव्हती, कारण बांधकामाला उशीर हा शासनामुळे झालेला आहे. नाही, हा नंतरचा मुद्दा. अगोदर तुम्हाला सरकार, म्हणजे तुमचं आंदोलन तुम्ही स्थगित केलं, त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्ही पुन्हा आंदोलनात बसला. त्या आंदोलनानंतर म्हणजे सरकारने काय दखल घेतली तुमच्या आंदोलनाची, की पूर्वीसारखंच टोलवाटोलवी सुरू झाली? हेच की तिसरं आंदोलन झाल्यानंतर चौथं आंदोलन जे होतं ते थोडं वेगळ्या स्वरूपाचं होतं, जे नवीन सरकार आल्यानंतर झालं. वेगळ्या स्वरूपाचं यासाठी की अगोदर कोणताच निर्णय झालेला नव्हता, परंतु चौथं आंदोलन करायच्या अगोदर एक चुकीचा निर्णय समोर आला होता आणि त्यामुळे आम्हाला चौथं आंदोलन करावं लागलं. आणि चौथं आंदोलन जवळजवळ आमचं 14 दिवस चाललं. म्हणजे एकूण 22/2/60 नंतर हे 14 दिवसाचं आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आम्हाला बैठकीसाठी बोलावण्यात आलं आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की आता तुम्ही हे आंदोलन स्थगित करा. 30 दिवसाच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला या विषयावर न्याय देतो, असं लेखी पत्र कामगार मंत्र्यांनी आम्हाला दिलं. आणि मग त्यामुळे आम्ही त्यावेळी स्थगित केलं आणि नंतर त्यांनी बैठकही लावली. मला वाटतं एप्रिल मध्ये बैठक लावली. ती बैठक लागल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली, काही कारणास्तव पुढे ढकलण्यात. त्यानंतर पुन्हा एक बैठक लागली, 7 मेला बैठक लागली. त्याही वेळी काही कारणास्तव ती बैठक पुढे ढकलण्यात आली. 2 वेळा बैठक लागली परंतु झाली नाही. आणि आता देखील, आता जवळजवळ ऑगस्ट चालू आहे, आम्हाला जे पत्र दिलंय ते तुम्ही पाहिलं असेल तर 11 मार्चचं पत्र आहे. त्यामध्ये असं लिहिलंय की 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही निर्णय करू. ऑगस्ट चालू आहे, जवळजवळ 5-5.5 महिने होत आले तरी देखील निर्णय झालेला नाही. 2 बैठका लावल्या, त्या पुढे ढकलण्यात आल्या. लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी शासनाने, आमची विनंती आहे, आम्ही संघर्ष करतोय म्हणजे की सरकारला विरोध करण्यासाठी वगैरे असं काही नाही. आमचा खऱ्या अर्थानं हा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्या कामगारांसाठी प्रयत्न आहे. हा राजकारण विरहित हेतूने आम्ही केलेला विषय आहे, जो गेल्या 4 वर्षापासून आम्ही करतोय. कोणत्याही सरकारचे किती कामगार आहेत तसे आमचे पीडित आहेत, तसे आमचे कामगार आज ते जे बोर्ड आहे आमचं, माथाडीचं बोर्ड आहे, त्यांच्याकडे जी मागणी आहे ती पटलावर आज 3313 लोकांची आहे. परंतु ती मागणी 2016 पर्यंतची आहे. 2016 पासून 2025 पर्यंत जे कामगार नोंदीत झाले त्यांची संख्या अजून बाकी आहे. परंतु ऍटलिस्ट 2016 पर्यंत जे 3313 कामगारांची मागणी त्या ठिकाणी प्रलंबित आहे, त्या मुद्द्यावर तरी सरकारने पुढे यायला पाहिजे, कारण ते मुद्दे सर्व लेखी स्वरूपामध्ये सरकारकडे 3003 म्हणजे जवळपास 3500 कामगारांना घरं मिळालेलीच नाहीयेत. मिळालेली नाही. बरं, तुम्ही म्हणालात की काही जागेवरती घरं बांधली गेली. 7 एकर जागा जी आहे ती तिथे काम मोकळे आहे, तिथे अजून काम सुरू झालेलं नाही. तर त्या 3500 एकाही व्यक्तीला घर मिळालेलं नाही. मग ते ज्या बिल्डिंग बनवल्या सरकारने त्यांचं काय झालं? त्या ज्या बिल्डिंग बनवलेल्या ते 20 एकर मध्ये बनवले, ते अलॉट झालेले आहेत.
त्या कोणाला दिलेल्या आहेत? त्या कामगारांना दिलेले आहेत, परंतु हे शिल्लक राहिलेले काम उर्वरित अच्छा. कामगार आहेत. ओके. अगोदर लोकांना जे मिळालंय 20 एकर मध्ये अच्छा. ते ओके, ते किती आहेत? ते 2154 आहे. 2154 ला मिळाले. मिळाले. म्हणजे जवळपास असं टेंटेटिव्ह आकडा आपण जर पकडला तर एक 5-6 हजार कामगारांचा हा प्रश्न आहे. बरं. पैकी 2,000-2,15,000 लोकांना मिळालेला आहे. बाकीच्या लोकांना मिळायला पाहिजे, पण गेली 25 वर्ष त्या ठिकाणी जागा मोकळी पडलेली आहे, त्या ठिकाणी काम होत नाही. विनाकारण एक पिढी पुढे ढकलण्यात आली आहे. या काळामध्ये आमचे ज्यांना अधिकारानं हक्कानं घरं मिळायला पाहिजे होतं त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. परंतु हे झालेलं असताना आता तरी नाही झालं तर दुसरी पिढी सुद्धा याच्यापासून वंचित राहील. मग आता तुमची काय भूमिका राहील? कारण सरकारने तुम्हाला फेब्रुवारीच्या आंदोलनानंतर सांगितलं की एका महिन्यामध्ये तुम्ही निर्णय घेऊ, परंतु अजूनही 5-6 महिने झालेले अजून निर्णय झालेला नाही. तर पुढे काय तुमच्या आंदोलनाची भूमिका राहील? कसं आहे की सरकारने आम्हाला पत्र दिल्यानंतर बैठका लावल्या, त्या पुढे ढकलण्यात आल्या. अजूनही आम्हाला असं वाटतं की कोणताही राजकीय प्रेरणेने आम्ही नसल्यामुळे आमचा प्रामाणिक हेतू आहे की सरकारने खऱ्या अर्थानं पुढे येऊन हा लवकर विषय मिटवला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही विश्वास ठेवून चाललोय की 2 बैठका लागल्यात, त्या जरी पुढे ढकलल्या गेल्या तरी तिसरी बैठक लागून हा निर्णय होईल, अशा प्रकारची आमची आशा आहे. म्हणून तर आम्ही आत्ताचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्यामध्ये देखील लोकांचा असा विचार होता की आपण 5व्यांदा आझाद मैदानावर जाऊया, परंतु मी सांगितलं की आता त्यांच्याकडून डायलॉग चालू आहे, पत्र दिलेलं आहे, 2 बैठका लागलेल्या आहेत, त्या पुढे ढकलल्या असल्या तरी तिसरी बैठक लागून आपला निर्णय होईल. म्हणून आम्ही त्या ठिकाणी शांत आहोत. परंतु जर लवकर निर्णय नाही झाला तर निश्चितपणाने आम्हाला पुन्हा आझाद मैदानावर जावं लागेल, अन्यथा उच्च न्यायालयात जावं लागेल. तो मार्ग आहेच, परंतु ते करण्याची वेळ येऊ नये यासाठी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की या विषयामध्ये लवकर योग्य तो निर्णय घ्यावा. कारण सरकार जे आहे ते सरकार पक्षाचे लोक सरकार चालवतात आणि जोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की ह्याच्यामुळे राजकीय नुकसान होईल आमचं, तोपर्यंत ते कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाहीत किंवा त्याची दखल घेत नाहीत. त्यामुळे मग तुमची राजकीय भूमिका काय असेल पुढची? म्हणजे राजकीय म्हणजे आंदोलनाची भूमिका. राजकारण तुम्ही करणार नाही आहात, परंतु जोपर्यंत सत्तेतल्या लोकांना हे वाटत नाही की आमचं राजकीय नुकसान होईल याने, तोपर्यंत ते लक्ष देत नाही. तर त्या अनुषंगाने तुम्ही काय विचार करताय? तो तुमचा विषय अगदी बरोबर आहे. सुरुवात सुद्धा तुम्ही त्या विषयाने केली होती. त्याप्रमाणे कसं आहे की ही जी त्या ठिकाणी 27 एकरवर मराठी माणसांची वस्ती आहे, 100% मराठी लोकांची वस्ती आहे. आणि जर शासनाला मराठी माणसाच्या विषयी काही करायचं असेल किंवा करावंसं वाटत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. आणि परंतु त्या ठिकाणी जर त्यांनी ते केलं नाही तर आम्ही असं म्हणेन की मराठी माणसासाठी या सरकारचा काही दृष्टिकोन नाही. त्या ठिकाणी संपूर्ण मराठी वस्ती आहे, येणारे कामगार मराठी आहेत, त्या ठिकाणी असणारे मराठी लोक आहेत. आणि मग मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत विचार केला तर निश्चितपणाने त्यावेळी या विषयाचं त्या लोकांना म्हणजे नुकसान होईल. कशा प्रकारे की लोकांच्या मध्ये नाराजी निर्माण होईल सरकारबद्दल आणि विनाकारण सरकारला त्याबाबत म्हणजे नुकसान होईल असं आम्हाला वाटतंय. आम्ही त्याविषयी काम करत नाहीत, पण निश्चितपणे लोकांना असं वाटतंय की मराठी माणसाचा टक्का मुंबईतून कमी होऊ नये यासाठी आम्ही काम करतोय असं म्हणणारं सरकार आहे. बरोबर आहे. आणि मराठी माणसाला मुंबईमध्ये आपण जास्तीत जास्त त्याचा सुरक्षित करण्याचा विचार करतोय, अशा प्रकारची भूमिका मांडणारं हे सरकार आहे. आणि म्हणून या सरकारने या विषयामध्ये अधिक लक्ष घालून त्यांना जे शक्य आहे त्या शक्यतेचा वापर करून या लोकांना लवकरात लवकर त्या ठिकाणी घरं देणं हे महत्वाचं आहे. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा इफेक्ट होणारच आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. कारण आज आमचे 3,500-4,500 हजार कामगार आहेत, ते इतर ठिकाणी वास्तव्य करत आहेत. संपूर्ण मुंबई विभागामध्ये ठाणा असेल, भिवंडी असेल, तारापूर असेल आणि संपूर्ण मुंबई विभागामध्ये ते वास्तव्य करत आहेत. त्यांना घर मिळालेलं नाही, परंतु ते कुठेतरी भाड्याने असेल किंवा काय असेल राहतायत तिथे. ते मतदार आहेत. ते 3,500-4,000 हजार मतदार ज्यावेळी नाराज होतात तर त्याचा परिणाम किती लोकांवर होऊ शकतो, किती मतदारांवर होऊ शकतो. तर आपलं हा विषय आहे की ते नाराज होऊ शकतात की हे सरकार आमचं काम करत नाही, किंवा आज 4 वर्षापासूनचा लढा आहे
98 दिवस मैदानात बसलेत कामगार, गोरगरीब कामगार आहेत. किती खर्च आला असेल त्यांना, किती यातना होत असतील. हे काही फंडेड आंदोलन नव्हतं. कामगारांनी स्वयंप्रेरणेने केलेलं, स्वखर्चाने केलेलं काम सोडून बसलेले लोक आहेत. 98 दिवस आझाद मैदानावर बसणं सोपं नाही. इतकं आंदोलन तीव्र करण्याची वेळ या कष्टकरी लोकांवर आली होती. आणि एवढं करून जर आज 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये निर्णय होत नसेल तर निश्चितपणाने सरकारबद्दल या लोकांच्या मनामध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होऊ शकतो. बर, बघू आता ह्या तुमच्या आणि इतर जे काही मुद्दे आहेत, बरेच मुद्दे आहेत, मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर जे स्थानिक पातळीवरचे जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा या निवडणुकीवरती किती परिणाम होतो, की सरकार ह्या मुद्द्यांना दुर्लक्ष करून देखील सत्तेत येतं का, पुन्हा सत्तेत येतं का, हे बघण्यासारखं राहील. तुर्तास आपण इथेच थांबूयात. धर्मराज जाधव सरांचा आभार व्यक्त करूयात. धन्यवाद. नमस्कार.